नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज मी ठेवला आहे हळदी कुंकू. म्हणजे घरी आज हळदी कुंकू करणार आहे, तर त्यासाठी माझी तयारी थोडी सुरू आहे. सगळं स्वच्छ, कोणी आपल्या घरी येणार असेल तर घर असं कसं छान स्वच्छ लकलकीत दिसलं पाहिजे. तर इथल्या ज्या ह्या घंट्या आहेत ना, तर ह्या पण पितळेच्याच आहेत. तर काही म्हणजे 10-10 दिवसांनी 15 दिवसांनी त्यांना स्वच्छ करावं लागतं. त्यांना ॲक्च्युली पॉलिश पण करता येतं आपल्याला. म्हणजे त्या दादांनी मला सांगितलं होतं की पितळेला सुद्धा अशा प्रकारचं एक कोटिंग केलं जातं की मग तुम्हाला ते सारखं घासण्याची वगैरे गरज पडत नाही. फक्त आपण व्यवस्थित पुसून घेतलं ना फडक्याने तरी त्या क्लीन होतात. पण मला तिकडे जायलाच वेळ मिळत नाहीये सध्या. तर त्यामुळे एकदा तरी मी हा म्हणजे पॉलिश करून घेणार आहे. म्हणजे ते अगदी पितळ कसं एकदमच काळं पडतं ना, मग ते खूप खराब दिसतं. आणि एवढ्या सगळ्या घंट्या स्वच्छ करणं कधी कधी खूप कठीण होऊन जातं. तर म्हणून पॉलिशचं ऑप्शन बेस्ट आहे. बघायला पाहिजे करून आपल्याला की खरंच किती दिवस चालतं ते पॉलिश केल्यानंतर. तर हे सगळं स्वच्छ केलं, घर पण पूर्ण साफ केलं. कारण जसं आपण एखादा आपला सण असतो घरामध्ये आणि जेव्हा देवांची काही पूजा असते तेव्हा कसं आपण संपूर्ण घर स्वच्छ करतो ना, तसं आज सगळं व्यवस्थित साफ करून घेतलं. तर तसंच देव सुद्धा आज उजळवले. देवघर सुद्धा मी आठवड्यातून एकदा अशा प्रकारे पूर्ण क्लीन करते. म्हणजे सण असो किंवा नसो, आठवड्यातून एकदा असं पूर्ण डीप क्लिनिंग असतंच. तर जसं आपण घरातलं आतल्या सगळ्या गोष्टी छान सुशोभित करतो ना, तर तसं आपला घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तोही असा सुंदर असा सुशोभित करायचा. आणि जसे म्हणजे आज आपण हळदी कुंकूला जसं बोलवतो तर तसंच सुवासनी आपल्या घरात येतात, सुवासनींचे पाय आपल्या घराला लागतात. तर तसंच सर्वात पहिले जी पावलं आहेत ना, ते देवींचे म्हणजे लक्ष्मी देवीचे, सरस्वती देवीचे, महालक्ष्मी आईचे, तुळजाभवानी आईचे, असे म्हणजे सगळ्या देवींची जी शक्ती आपण म्हणतो, तर त्या शक्तींची पावलं आपल्या घरामध्ये आली पाहिजेत. तर म्हणून माझ्याकडे ही जी पावलं आहेत ना, तर ही पावलं मी इथे आज म्हणजे सुरुवातीलाच ठेवणार आहे की सगळ्यात पहिलं जे पाऊल पडतंय ते देवी आईचं पाऊल घरामध्ये पडतं. आणि त्यानंतर सगळ्या ज्या सवाष्णी आज येणार आहेत तर सगळ्या सुहासिनींचं पाऊल घरामध्ये पडणार आहे. आणि असं म्हटलं जातं पूर्वी म्हणजे हळदी कुंकूचा हा कार्यक्रम किंवा जे पण स्त्रियांचे काय काय जे कार्यक्रम आहेत ते का केले जायचे की त्या निमित्ताने 4 स्त्रिया एकत्र यायच्या, त्या थोड्याशा काही गप्पा मारायच्या. आणि होतातच बघा, आपण जेव्हा बोलतो ना, बोलता बोलता बऱ्याचशा गोष्टी बोलल्या जातात आणि त्यामुळे एकमेकांचे स्वभाव आपल्याला कळायला सुरुवात होते. ज्यांच्याबरोबर आपण कधीच बोललेलो नसतो तर त्यांच्यासोबत बोलणं होतं त्या निमित्ताने. तर एकमेकांच्या घरी जाणं होतं त्या निमित्ताने. पूर्वी तरी लोक जात असतील, पण आता तरी हे जाणं येणं खूप कमी झालंय. तर त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे नक्कीच आपलं जे म्हणतो ना आपण की संवाद किंवा कम्युनिकेशन हे आपलं वाढतं. तर आपल्याला समजा रांगोळी काढायला वेळ नसेल तुम्हाला ना, तर अशा प्रकारच्या ह्या आता ज्या रेडीमेड रांगोळ्या येतात किंवा रेडीमेड डेकोर पीस येतात, तर याने सुद्धा तुम्ही अगदी सुंदर आणि पटकन असं सुशोभित करू शकता. तर हे लावायला सुद्धा इझी असतं, फक्त आपली थोडीशी त्यामध्ये क्रिएटिव्हिटी आपल्याला वापरावी लागते आणि काढायला सुद्धा अगदी सोपं पडतं. तर बघा, आज मी रांगोळी नाही काढली इथे, आज मी अशाच प्रकारे हे सुशोभित करते. हा जो पुढचा तुम्हाला जो म्हणजे डेकोर पीस दिसतोय, जी रांगोळीची डिझाईन दिसते ना, ती ममता ताईंनी म्हणजे ममता जोशी ताईंनी मला पाठवली होती. तर मी वापरली नव्हती, ते तसंच ठेवलं होतं, तिने काय काय पाठवलं होतं. तर म्हटलं चला आज हळदी कुंकूच्या निमित्ताने का होईना छान ते सजवूया. आणि हे कुठेही वापरता येतं आपल्याला, आपल्या देवघराच्या इथे पूजेमध्ये किंवा अशा प्रकारे तुम्ही एंट्रन्सला डेकोरेट करू शकता. किंवा अगदी तुम्ही रांगोळी जरी काढलीत ना, रांगोळीच्या मध्यभागी जरी हे ठेवलं ना, तरी अगदी अगदी सुंदर दिसेल. तर अशा प्रकारे इथलं आपलं प्रवेशद्वाराचं जे सुशोभन आहे ते झालेलं आहे. आणि दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की हळदीचं लेपन. तर जसं आपण प्रत्येक सणवाराला आता हळदीचं लेपन करतो, तर तसंच आजही मी असं
हळदीचं लेपन केलंय. बऱ्याच ताई विचारतात की ताई तुझं इतकं लेपन सुंदर कसं होतं? तर बघा, हळद तुम्ही कशी वापरता ना त्याच्यावरती सुद्धा ही गोष्ट डिपेंड असू शकते. हळद तुम्ही चांगल्या क्वालिटीची, प्युअर क्वालिटीची वापरा आणि त्यामध्ये फक्त मी गोमूत्र मिक्स करते किंवा कधी कधी जी सुगंधी अत्तरं वगैरे असतात ना ती त्यामध्ये मिक्स करते. तर सुरुवात मी माझ्या आईपासून म्हणजे महालक्ष्मी आईपासून केली. तर सर्वात पहिलं जे वाण आहे ते देवी आईला दिलंय आणि त्यानंतर दुसरं जे वाण आहे ते तुम्हाला आता कळेल की मी कोणाला देणार आहे. तर जसे जसे एक एक म्हणजे जो येत आहे तर त्याला वाण दिलं जातंय. तर दुसरं जे वाण दिलं ते म्हणजे आईंना म्हणजे सासूबाईंना दिलं. आईंनी सगळ्यात पहिला नंबर लावला तर म्हणून सगळ्यात पहिले आईंनाच वाण दिलं आणि ज्यांना ज्यांना सगळ्यांना वाण दिलं ना त्यांना सगळ्यांना हे वाण खूप आवडलं. तर अशी माझी तयारी झालेली आहे. सिंपलच तयारी आहे. गजरे लावलेत पण ते छोटे तसे बॅक साईडला व्यवस्थित दिसत नाहीयेत. आणि पहिल्याच आई येऊन गेल्या. आईंना काम होतं, आई गेल्या लवकर. आणि त्यानंतर आज एक गोष्ट आली आहे, मी तुम्हाला दाखवते. तर एक मिनिट मी तुम्हाला कॅमेरा लावते. तर आज सकाळी जेव्हा म्हणजे हे कुरिअर आलं तर तेव्हा मला पहिले प्रश्न पडला की हे नक्की काय आहे. तर खरंच तुम्हाला म्हणजे असं वाटेल की खरंच ही काय सांगते, पण बऱ्याचदा म्हणजे प्रत्येक वेळी असंच होतंय की हे रियाताईंनी मला पाठवले, ज्यांनी मला पावलं पाठवली होती किंवा कुंकवाचा करंडा पाठवला होता. पावलं सुद्धा तेव्हाच आली होती जेव्हा मी लक्ष्मी देवीची म्हणजे माझी काहीतरी पूजा होती आणि तेव्हाच त्यांनी नेमकी पावलं पाठवली होती. तशीच ही गोष्ट आहे की आज नेमका बघा हळदी कुंकू आहे आणि आजच त्यांचं हे कुरिअर मला आलंय. आणि मी खरं सांगते की ना त्यांनी मला या बाबतीत काही सांगितलंय किंवा मी त्यांना काही सांगितलं की मला असं काही पाठवा, पण बरोबर आजच्याच दिवशी त्यांचा हा कुंकवाचा करंडा इथपर्यंत आलेला आहे. तर इतका सुंदर बनवलाय ना त्यांनी, संपूर्ण मातीचा आहे. याच्यामध्ये हळद, कुंकू आणि तांदूळ म्हणजे अक्षदा त्याच्यासाठी त्यांनी बनवलंय. बघा किती सुंदर कन्सेप्ट केलाय त्यांनी आणि मातीमध्ये बनवलंय. ज्यामुळे कसं आहे ना की आपण पितळेच्या काही गोष्टी वापरतो तर त्याच्यामध्ये जे कुंकू किंवा हळद असते, स्पेशली कुंकू मी तुम्हाला सांगेन त्याचं म्हणजे म्हणतात ना की एक रासायनिक प्रक्रिया होत असते आणि त्याच्यामुळे कुंकू लवकर खराब होतं. तर असे छोटे छोटे जे आपले कार्यक्रम असतात ना, अशा हळदी कुंकू म्हणा किंवा काही तुमच्या घरी असं काही कार्यक्रम असेल तर तेव्हा हे वापरायला ना अगदी मस्त आहे. दिसायला खूप सुंदर दिसतं. जेही कोणी येतो त्यांना लेडीज त्यांना सगळ्यांना खूप आवडत होतं आणि सगळे तारीफ करत होते की खूप छान आहे. आणि खरंच रियाताई खूप खूप थँक्यू, याच्यासाठी मनापासून धन्यवाद. जर कोणाला हवं असेल ना तर रियाताईचा नंबर जो आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन करेन. तुम्हाला हवं असेल नक्की मागवून ठेवा, कारण कधीही काही कार्यक्रम असेल तर तेव्हा आपल्याला हे छान वापरता येतं. तर आता 7:30 वाजले होते. मी 6:30 वाजल्यापासूनच तयारी सुरू केली होती, कारण कोणीही कधीही आलं तर आपण म्हणजे रेडी असलेलं बरं. तर म्हणून मी सगळी तयारी करून ठेवली होती. तर ही जी साडी आहे ना ही पैठणी साडी आहे. मला माहिती आहे तुम्ही विचारालच, तर
तर म्हणून जे जे प्रश्न मला वाटतात ना तुम्ही विचाराल, तर म्हणून मी आधीच उत्तरं देते. तर ही पैठणी साडी जी आहे ही मला दिविशा फॅशन्समधून मी मागवली होती आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा केला होता. खूप सुंदर पैठणी आहे, सूत खूप छान आहे साडीचं. जसं बघा आपण खूप कमी ह्याच्यामध्ये घेतो ना पैठणी, तर त्याचं सूत खूप कडक असतं आणि एकदा आपल्याला हौस वाटते म्हणून आपण नेसतो, पण नंतर मग त्या साड्या अशाच पडून राहतात. तर तशी ही साडी नाहीये, सूत खूप छान आहे. एकदा बसली ना, म्हणजे तुम्ही एकदाच चापून चोपून नेसलात ना, तर ती तशीच्या तशी राहते मस्त. तर ही साडी पण दिविशा फॅशन्सचा जो नंबर आहे तो पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन. ज्यांना कोणाला हवं असेल तुम्ही नक्की मागवू शकता. तर आता बायकांची सगळ्या येण्याची सुरुवात झालेली आहे आणि जेव्हा नसतं ना तेव्हा कोणीच नसतं आणि मी यायला लागलं ना की सगळे एकदम यायला सुरुवात होते. पण इथे मी तुम्हाला म्हणजे आताचा जो व्हिडिओ रिसेंटचा जो गेलेला आमच्या सोसायटीचा जे हळदी कुंकू होतं, तर त्यात सुद्धा सगळ्या स्त्रियांनी खूप धमाल केली, खूप छान आवडलं. सगळ्यांना व्हिडिओ सुद्धा आवडला. तर आता एक एक सगळ्यांची येण्याची सुरुवात झालेली आहे आणि आज निष्ठाला मी घरीच थांबायला सांगितलं होतं, कारण थोडंसं कोणी मदतीला असेल ना तर बरं पडतं. म्हणजे कोणी आलं गेलं तर मग प्लेट देण्यासाठी किंवा काही म्हणजे संपलं तर ते पटकन भरून देण्यासाठी, असं एकट्या माणसाची खूप धांदल होते. म्हणून तिला म्हटलं की तू थांब. आणि मुलांना जर आपण अशा कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी केलं ना, तर मुलांना सुद्धा त्या गोष्टी कळतात आणि ते पण त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. नाहीतर मग काय होतं, आपणच आपलं आपलं करत राहिलं, त्यांना ह्या कुठल्याच कार्यक्रमाचा भाग होऊ नाही दिलं, तर त्यांना सुद्धा काही गोष्टी कळत नाहीत. तर म्हणून मी तिला मुद्दामून सुद्धा अशा वेळी थांबायला लावते. आणि हळदी कुंकू देता देताना बरेच काय काय विषय आपल्याला आठवतात, सुचतात. इतर वेळी आपलं काही बोलणं होत नाही. कधीतरी असं भेटलं तरच बोलणं होतं, नाही तर असं व्यवस्थित असं बोलणं होत नाही. तर त्याच्यामुळे अशा निमित्ताने जेव्हा आपण घरी येतो किंवा त्या व्यक्ती आपल्या घरी येतात, तर तेव्हा काही ना काही असं छान बोलणं होतं, काही ना काही नवीन विषय बोलले जातात. तर आता हळदी कुंकू जे आहेत ते रथसप्तमी पर्यंतच आहेत, म्हणजे 4 तारखेपर्यंत. म्हणजे मला वाटतं मंगळवार आहे 4 तारखेला. तर मंगळवारपर्यंतच आपल्याला हळदी कुंकू करायचंय. तर ज्यांचे हळदी कुंकू राहिले असतील तर तुम्ही या जे आता हे 4-5 दिवस आहेत तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचे हळदी कुंकू करून घेऊ शकता. तर हळदी कुंकू करताना एक छान असं कन्सेप्ट किंवा छान असं लेखन माझ्या समोर आलंय. ते मी तुम्हाला सांगते की कोणतीही वस्तू देण्यापेक्षा आपण आजच्या काळाची गरज ओळखून लोकांना संस्कारित केलं पाहिजे. प्रत्येक घराला योग्य कर्तव्याची ओळख करून देईल, माणुसकी व ईश्वर सेवा घराघरात रुजवेल, असे अल्पमोली आणि बहुगुणी घ्यायला सर्वांना निश्चितच आवडेल. तर याचा अर्थ म्हणजे की आपण जे वाण देतो ना, त्या वाणाच्या स्वरूपात जर आपण कोणाला चांगले 2 शब्द दिले किंवा चांगल्या 2 गोष्टी सांगितल्या, तर त्याही खूप 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 मोलाच्या ठरू शकतात. आता पूर्वी म्हणजे आई जेव्हा स्वाध्यायाला जायची ना, तर तेव्हा स्वाध्यायामध्ये एक गोष्ट होती, ती म्हणजे की स्वतःच्या हाताने आपण ग्रीटिंग बनवायचं छान आणि त्यामध्ये आतमध्ये ना जे गीतेमधले श्लोक आहेत, तर ते श्लोक आणि किंवा त्यांचा अर्थ असं लिहायचं आणि ते आपण वाणाच्या स्वरूपात द्यायचं. म्हणजे विचारांची देवाणघेवाण करायची. तर हा खूपच सुंदर कन्सेप्ट आहे हा. तर अशा प्रकारे सुद्धा आपण हळदी कुंकूचं वाण देऊ शकतो. इथे बाहेरच्या हॉलमध्ये ना जागा जरी किती मोठी असली ना तरी बघा कुठल्याही कार्यक्रमाला आपल्याला जागा कमीच पडते. तर इथला जो सोफा आहे ना, असं म्हणजे 3-4 माणसं आली तर बरोबर जमतं, पण त्यापेक्षा जास्त आले तर मग प्रॉब्लेम होतो, अर्ध्यांना खालीच बसावं लागतं. तर म्हणून इथे आणखीन थोडंसं मला काहीतरी सिटिंग अरेंजमेंट करावी लागेल, की जेणेकरून जरा जास्तीचे माणसं आले तर ऍडजस्ट होईल. आणि हळदी कुंकूला जे जे येत होते ना, तर सगळ्यांसोबत बघा माझं बोलणं सुद्धा भरपूर, आता मला सध्या इतकी बोलण्याची सवय लागली आहे ना, खरंच सांगते की कोणी एक शब्द बोलतं तर त्याच्यावरती बरंच सारं लेक्चर माझ्या तोंडातून आपसूक निघायला लागतं. आता काय माहिती मला ही काय सवय लागली. आणि समोर जर तसं भेटलं ना कोणी की आणखीन गप्पा मारणार, ह्या ज्या ताई तुम्हाला दिसतात ना पिवळ्या ड्रेसमध्ये,
तर ह्याही म्हणजे ह्या पण माझ्यासारख्याच आहेत, त्यांना पण गप्पा मारायला खूप आवडतं आणि आम्ही खूप गप्पा मारल्या आणि खूप छान वाटलं आम्हाला. म्हणजे आता आमची जी बिल्डिंग आहे त्याच्या 3 विंग आहेत, A, B आणि C. तर उद्या म्हणजे शुक्रवारी आमचं हळदी कुंकू आहे. तर ह्या ताई आहेत ना, ह्यांनीच खरंच स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन सगळ्या गोष्टी त्या करतायत आणि त्याच्याबद्दलच आम्ही थोडंसं बोलत होतो की कसं अरेंजमेंट करूया, काय करूया. तर ही गोष्ट खरी आहे की खरंच म्हणजे कोणीतरी इनिशिएटिव्ह घ्यावंच लागतं. कारण आजकाल मी कुठेही जिथे बघितलंय ना, तर खूप कमी लोकं म्हणजे त्या गोष्टीमध्ये पुढाकार घ्यायला सुरुवात करतात. नंतर सगळ्यांना त्या गोष्टी आवडत असतात. पण पुढाकार घ्यायला खूप कमी लोकं पुढे येतात. पण हे त्यांचं म्हणून मी त्यांना म्हटलं सुद्धा की खरंच खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही इनिशिएटिव्ह घेताय आणि त्यामुळेच ती गोष्ट घडते. तर मला खरंच वाटतं की सगळ्यांनी या अशा गोष्टींना सपोर्ट करावा आणि सगळ्यांनी त्या गोष्टीचा आनंद घ्यावा. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.